पेसितांचे कृते अध्याय 16 आणि वचन 16 पासून पुढे 18 पर्यंत बघा. पूर्ण बायबल पान क्रमांक 186 बघा आणि नवीन करार बायबल पान क्रमांक 170 बघा. ज्यांच्याजवळ आता नवीन बायबल खरीदलेलं असेल त्याने पान क्रमांक 159 आणि 160 बघा. मी वचन वाचतोय, वचनाकडे लक्ष द्या आणि वचन सर्वांनी कान देऊन ऐका. मग असे झाले की आम्ही प्रार्थना स्थळाकडे जात असता कोणी एक मुलगी आम्हाला आढळली. तिच्या अंगात येत असे. ती दैवी प्रश्न सांगून आपल्या धन्याला पुष्कळ मिलकत करून देत असे. ती पोलाच्या व आमच्या मागे येऊन मोठ्याने म्हणाली, हे लोक परात्पर देवाचे दास आहेत. हे तुम्हाला तारणाचा मार्ग कळवितात. असे ती पुष्कळ दिवस करीत असे. मग पोलाला अतिशय वाईट वाटले व मागे वळून तो त्या पिसाट्याला म्हणाला, येशू ख्रिस्ताच्या नावाने मी तुला आज्ञा करीतो की तू हिच्यामधून निघून जा. आणि ते तत्काळ निघून गेले. हालेलुया, 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 हालेलुया. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, एकदा प्रभू येशू ख्रिस्ताचे दोन शिष्य पौल आणि सिला हे देवाची सुवार्ता गाजवण्याकरिता, देवाचा प्रचार करण्याकरिता माझ्या प्रियांनो तोरापासून पुढे निघाले. जे नगर होता त्या नगराचं नाव आहे तोरासापासून. आणि तोरा नगरातून ते निघाले आणि देवाची सुवार्ता गाजवायला त्यांनी सुरुवात केली. देवाचा तारणाचा मार्ग हजारो लोकांना त्यांनी सांगायला सुरुवात केली. आणि तोसापासून जेव्हा ते देवाची सुवार्ता सांगत निघाले तेव्हा तोसा नगरातल्या भरपूर लोकांना त्यांनी प्रचार केला. तोसा नगर होतं, त्या तोसा नगरातल्या भरपूर लोकांना तारणाचा मार्ग त्यांनी शिकवला. आणि तारणाचा मार्ग तोसा नगरामध्ये पूर्ण झाला लोकांना सांगून तेव्हा ते पुढच्या पात्रामध्ये निघून आले. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. आणि पुढचा नगर, त्या नगराचं नाव आहे समताके. आणि समताके नगरामध्ये जेव्हा पौल आणि सिला आला तेव्हा समताके नगरामध्ये त्याने देवाची सुवार्ता गाजवली. पण त्या ठिकाणी देवाची सुवार्ता गाजवायला त्यांना काही जड गेलं नाही, कठीण गेलं नाही. तोसा नगरामध्ये त्यांनी सुवार्ता गाजवली आणि त्यानंतर समताके नगरामध्ये आले आणि समताके नगरामध्ये त्यांनी देवाची महान तारणाची सुवार्ता गाजवली. आणि त्या ठिकाणी बरेच लोक प्रभू येशूच्या नावाने तारणामध्ये प्रवेशले. लोक उद्धाराकडे आले, लोकांना सत्य कळलं, लोक वाईटातून बाहेर निघाले. तोसा नगरातल्या लोकांनी जसं प्रभूला ग्रहण केलं तसं समताके नगरातल्या पण लोकांनी प्रभूला ग्रहण केलं, प्रभूचा त्याने स्वीकार केला आणि स्वतःचं तारण प्रभूच्या नावाने त्याने साधलं. प्रियांनो, हालेलुया, हालेलुया, हालेलुया,
हालेलुया. या दोन पात्रामध्ये त्यांनी सुवार्ता गाजवल्यावर पौल आणि सिला तिथेच थांबले नाही, तर अजून पुढच्या पात्रामध्ये आले. हालेलुया. 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 तिसऱ्या पात्राचं नाव आहे नियापुलिस. आणि नियापुलिस मध्ये आले. त्या पात्राचं नाव काय आहे? नियापुलिस. या नियापुलिसच्या नगरात आले, पात्रात आले आणि नियापुलिस या पात्रामध्ये त्यांनी प्रभूची सुवार्ता गाजवली. पण त्या ठिकाणी पण त्यांना काही अडचणी आल्या नाही, काही कठीणपणा आली नाही. त्याने बिनधास्त परमेश्वराचं तारणाचं नाव लोकांच्या जीवनामध्ये गाजवलं. देवाची सुवार्ता बिनधास्त त्याने गाजवली. आणि नियापुलिसचे पण लोक प्रभू येशूला ग्रहण करून स्वतःचं तारण करून बसले. नियापुलिस मध्ये जे लोक होते त्यांनी पण स्वतःचं तारण केलं, स्वतःचा उद्धार केला प्रभू येशूच्या जिवंत नावाने. पण पौल आणि सिला तिथेच थांबले नाही. पौल आणि सिला पुढे पण देवाचा प्रसार करण्यासाठी निघाले आणि चौथ्या पात्रात आले. हालेलुया. 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 चौथ्या पात्राचं नाव आहे फिलिप्पीकरास. आणि फिलिप्पीकरास मध्ये जसा पौल आणि सिला आला, त्याच क्षणी त्यांनी फिलिप्पीकरास मध्ये सुवार्ता मोठ्या प्रकारे गाजवली. आणि फिलिप्पीकरास मधून एक दिवस ते बाहेर निघून पुढे जाण्याचा त्यांनी विचार केला. त्यावेळेस त्यांना एक नदी काठातून एक मोठा स्वर आणि आवाज त्यांच्या कानापर्यंत आला. समजतं? शोर आणि आवाज मोठ्या प्रकारे आला. जेव्हा पौल आणि सिला फिलिप्पीकरास मधून निघून मासेदोनियाकडे जाणार होते, फिलिप्पीकरास मधून निघून मासेदोनियामध्ये जाणार होते, पण जेव्हा फिलिप्पीकरासच्या नगरात ते उभे होते, अशा वेळेस नदी काठाला एक घर होतं. समुद्र किनाऱ्यापाठी एक घर होतं आणि त्या घरात देवाची स्तुती होत होती, गाणी गाऊन. मोठा आवाज बाहेर पडत होता. पौल आणि सिलानी तो आवाज ऐकला आणि नदी काठी ते जाण्यासाठी निघाले. आणि पौल आणि सिला नदी काठी जेव्हा आली, त्यावेळेस त्या घरामध्ये बऱ्याच स्त्रिया बसून देवाची महिमा, देवाची स्तुती, देवाची आराधना करत होती. अशा वेळेस पौल आणि सिला त्या घरामध्ये त्या स्त्रियांपाशी बसले आणि ते देवाचा प्रचार आणि देवाची सुवार्ता गाजवू लागले. आणि ते सुवार्ता गाजवीत असताना देवाचा पवित्र आत्मा त्या ठिकाणी उतरून कार्य करत असताना लुदिया नावाच्या बाईवर पवित्र आत्म्याचा वर्षाव झाला आणि ती बाई पवित्र आत्म्याने प्रफुल्ल झाली. आणि ती बाई पौल आणि सिलाला म्हणाली, जर तुम्हाला माझ्या आत विश्वास दिसतोय तर माझ्या घरी तुम्ही बरेच दिवस राहा आणि इकडे देवाची सुवार्ता गाजवा. पौल आणि सिलाला रोमन देशामध्ये जायचं होतं. मासिदोनियाच्या यहुदी लोकांमध्ये, रोमन लोकांमध्ये जायचं होतं. पण जेव्हा पौल आणि सिला त्या नदी काठाच्या घरामध्ये देवाचा प्रचार करत असताना तिथे जमणाऱ्या माणसांना देवाच्या गोष्टी अशा प्रकारे समजल्या, अशा प्रकारे कळल्या की त्या घरामध्ये पवित्र आत्म्याने वर्षाव केला आणि पवित्र आत्म्याच्या द्वारे त्या घरातला प्रत्येक मनुष्य प्रफुल्ल झाला आणि पवित्र आत्म्याने भरला गेला. आणि जेव्हा पवित्र आत्म्याने देवाचं वचन त्यांना कळलं, तेव्हा लुदिया नावाची बाईने गुडघे टेकले आणि पौल आणि सिलाला सांगितलं, माझ्या घरी कृपा करून राहा जर माझा विश्वास तुम्हाला दिसत असेल तर. आणि तुम्ही माझ्या घरात राहून तुम्ही नंतर इकडे जिकडे कुठे प्रचार करायचा असेल तिकडे तुम्ही प्रचार करा. आणि जेव्हा तुम्हाला इकडनं पुढे जायचं असेल तेव्हा बिनधास्त तुम्ही जाऊ शकता.
हालेलुया, हालेलुया. आणि शेवटी लुदिया नावाच्या बाईची विनंती पौल आणि शिलाला स्वीकारायला लागली आणि पौल आणि शिलाने त्या बाईची प्रार्थना स्वीकारली, विनंती स्वीकारली आणि पौल आणि शिला लुदियाच्या घरी राहिले आणि लुदियाच्या घरी राहून बऱ्याच दिवसापर्यंत फिलिप्पी त्रासमध्ये देवाची सुवार्ता गाजवत राहिले, सुवार्ता गाजवत राहिले. आणि एक दिवस ते मासेदोनियामध्ये पण आले. मासेदोनियामध्ये सुवार्ता गाजवण्या अगोदर त्यांना एक ठिकाणी जायचं होतं. हालेलुया, हालेलुया. फिलिप्पी त्रासमध्ये देवाचा प्रचार होत होता. त्यावेळेस एक बाई, ज्या बाईच्या अंगामध्ये दुष्ट ताकद याची, अशुद्ध ताकद याची आणि त्या अशुद्ध ताकदीने ती बाई लोकांच्या जीवनातले गैरी प्रश्न सांगायची आणि लोकांना वाटायचं की ह्या बाईमध्ये खरोखर परमेश्वर कार्य करत आहे. पौलाने पण बऱ्याच वेळा बघितलं की पौलाच्या मागे आणि शिलाच्या मागे फिलिप्पी त्रास या नगरात देखील ही बाई मागे येऊन म्हणायची की हे खरोखर जिवंत देवाचे दास आहेत आणि तुमच्याकडे तारणाचा मार्ग घेऊन आलेला आहे. हे जे काही तुम्हाला शिकवतील ते यांचं ऐका. पौलाने फिलिप्पी त्रासमध्ये तिला चेक केलं. तरुण मुलगी होती पण तिच्यामध्ये खरोखर पवित्र आत्मा नव्हता. लुसिफर सैतानी आत्मा घुसायचा आणि लोकांच्या जीवनातले प्रश्न सांगायचा. हालेलुया, त्या बाईमध्ये भूताचा आत्मा शिरायचा आणि कोणी अडचणीत असला तर लगेच ती बाई त्या माणसाला सांगायची अमुक दिवसात तू संकटातून निघणार आहेस का. बरोबर व्हायचं. कोणाला घर नसेल तर ही बाई म्हणायची तुझ्याकडे भरपूर पैसा येणार आहे आणि तू घर बांधणार आहेस. बरोबर व्हायचं. पण सैतानी आत्मा त्या बाईमध्ये घुसून कार्य करायचा. पौल आणि शिला फिलिप्पी त्रासच्या नगरात आणि मासिदोनियाच्या नगरामध्ये बऱ्याच वेळापर्यंत सुवार्ता गाजवत होते. जेव्हा पौल आणि शिला लुदियाच्या घरातून बाहेर निघायचे आणि मासिदोनियाच्या नगरात येऊन ओढून येशूची सुवार्ता गाजवायचे तेव्हा ही तरुण बाई पौल आणि शिलाच्या मागे हमेशा येऊन उभी राहायची आणि सांगायची हे पहा खरोखर जिवंत देवाचे दास आहेत आणि हे खरी सुवार्ता, तारणाची सुवार्ता तुम्हाला सांगत आहेत. जे काही शिकवित आहेत ना ते तुम्ही ऐका. पौलाने बरेच वेळा ऐकलं की ही बाई हमेशा आम्हाला का घोषित करते की आम्ही जिवंत देवाचे दास आहोत. या लोकांना तर माहित आहे, समजतं. हालेलुया, हालेलुया. आणि नंतर लुदियाच्या घरातून निघून पौल आणि शिला मासेदोनिया नगरात येणार होते आणि त्या नगरातून नंतर पुढे जाणार होते. आणि लुदियाला ते म्हणाले आता आम्ही पुढच्या पात्रामध्ये जातो, आता आम्ही परत तुझ्या घरी नाही येणार. आणि असं सांगून ते मासेदोनियाच्या नगरामध्ये पुढे जाणार होते प्रार्थना स्थळाकडे. येशूचं मंदिर होतं त्या बाजूला, त्या मंदिराकडे ते जाणार होते. जसं हे मंदिर आहे. आजच्या दिवशी तुम्ही प्रार्थना सभात आला, ठीक आहे, आज पाऊस आहे तर लोक कमी आहेत, पण तुम्ही आला ना देवाची भक्ती करायला, आला ना देवाची महिमा करायला, आला ना देवाची स्तुती करायला. त्याच प्रकारे मासिदोनियाच्या पुढे पौल आणि शिला देवाचा प्रचार करायला जाणार होते. पण पौलाने आणि शिलाने ठरवलं की आपण पहिल्या प्रथम देवाच्या मंदिरात जाऊन देवाची स्तुती केली पाहिजे आणि नंतर पुढे गेलो पाहिजे. हालेलुया, हालेलुया. पहिल्या प्रथम आपण देवाच्या मंदिरात गेलो पाहिजे, प्रार्थना स्थळामध्ये गेलो पाहिजे आणि प्रार्थना स्थळामध्ये देवाची भक्ती करून नंतर देवाचा प्रचार आपण करायला गेलो पाहिजे. आणि पौलाने आणि शिलाने ठरवलं. पौल आणि शिला फिलिप्पी त्रासमधून निघाले आणि मासेदोनियाच्या नगरात आले. त्यावेळेस ते पुढे जात असताना गपचूप चालले होते, पण तरी देखील ज्या बाईमध्ये भूताची ताकद याची ती बाई बरोबर पौलाच्या आणि शिलाच्या मागे आली आणि पौलाच्या आणि शिलाच्या मागे येऊन मोठ्याने म्हणाले हे पहा जिवंत येशूचे खरे दास.
पहा खरे सेवक, पहा खरे शिष्य, आणि हे जे काही तुम्हाला शिकवतील ते तुम्ही माना आणि ऐका. तेव्हा पौलाला त्या गोष्टीचं फार दुःख वाटलं आणि पौलाला वाईट वाटलं. पौल मनात विचार करू लागला, हमेशा आम्हाला ही बाई का घोषित करते? एक वेळा सांगितलं ठीक आहे, दोन वेळा सांगितलं ठीक आहे, तीन वेळा सांगितलं ठीक आहे, पण वारंवार ही बाई आम्हाला का घोषित करते की आम्ही जिवंत देवाचे दास आहोत? लोकांना तर माहित झालंय ना की आम्ही खरोखर येशूचे शिष्य आहोत. मग या बाईला काही गरज आहे का आम्हाला घोषित करायला? पण ज्या वेळेस पौल आणि शिला प्रार्थना स्थळाकडे जायला निघाले होते, अशा वेळेस पौलाला काही हजम झालं नाही, पौलाला काही सहन झालं नाही, पौलाला दुःख वाटलं. असल्यामुळे ती बाई बोलत असतानाच पौलाने मागे वळून पाहिलं आणि बाईकडे पौल पाहत असताना पवित्र आत्म्याने पौलाला सांगितलं, या बाईमध्ये काही पवित्र आत्मा नाहीये, या बाईमध्ये पिशाची आत्मा आहे. पौलाने आत्म्याच्या डोळ्याने जेव्हा पाहिलं तेव्हा पौलाला त्या बाईमध्ये भूताचा आत्मा दिसला, पिशाची आत्मा दिसला, शैतानी आत्मा दिसला. आणि असल्यामुळे पौल रागाने त्या बाईच्या आतल्या भूताच्या आत्म्याला म्हणाला, मी तुला नासोरी येशूच्या नावाने म्हणतो, हे पिशाची आत्म्या या बाईतून निघ. आणि चालता होत्या या बाईवर प्रभूचं सामर्थ्य उतरलं आणि भूताची ताकद त्या बाईतून एका सणात निघून गेली आणि बाई बेशुद्ध पडली. एका सणात दुष्ट ताकद निघून गेली आणि बाई बेशुद्ध पडल्यावर तिच्या नवऱ्याला कळलं की आता माझा धंदा होणार नाही. हालेलुया, हालेलुया. तिच्या नवऱ्याला कळलं की माझा तो धंदा या बाईवर होत होता, माझ्या बायकोवर होत होता, आणि माझी सगळी मिळकत या बाईमुळे मला मिळत होती, माझे पैसे या बाईमुळे मिळत होते. आणि ते कशाने मिळायचे माहित आहे? ती बाई लोकांच्या जीवनातले दैवी प्रश्न सांगायची. कोणी जर तुमच्यातला तिकडे गेला तर तुम्हाला लगेच सांगेल तुम्हाला असा असा त्रास झालेला आहे, की लोक काय सांगायचे, आम्हासाठी काहीतरी करा. बाई म्हणायची बरी हो, आणि लोक बरी व्हायची आणि पैसा सगळा नवऱ्याच्या हाती यायचा. समजतं काय म्हणतो? पैसा सगळा नवऱ्याला मिळायचा. पण नवऱ्याने जेव्हा पाहिलं की पौलाने त्याच्या बायको मधल्या भूताच्या आत्म्याला आज्ञा केली आणि सांगितलं, नासोन येशूच्या नावाने पिसाट्याच्या आत्म्या या बाईतून निघ, त्याच पिसाट्याचा आत्मा निघाला आणि बाईला सोडून गेला. बाई तर बेशुद्ध पडले. नवऱ्याला कळलं, आता मला पैसे मिळणार नाही, माझी मजुरी आता निघून गेली, ती कंगाल होईल. आणि अशा वेळेस काय झालं, त्याच्या नवऱ्याला, त्या बाईच्या नवऱ्याला भरपूर राग आला. म्हणून त्या बाईच्या नवऱ्याने अंमलदाराकडे जाऊन गावातल्या लोकांकडे जाऊन, अधिकारी लोकांकडे जाऊन पौल आणि शिलाविषयी तक्रार टाकली. आणि ते लोक त्या ठिकाणी आले आणि त्या बाईच्या नवऱ्याच्या सांगण्यावरून पौल आणि शिलाला त्यांनी बंदिवान केलं, त्यांना पकडलं आणि त्यांच्या शरीरावर सड्या मारल्या, चाबूक मारला, त्यांना वस्त्रहीन केलं, त्यांना रक्तबंबाळ केलं. आणि त्या बाईच्या नवऱ्याच्या सांगण्यावरून तो नवरा म्हणाला त्या बाईचा की आम्ही रोमन लोक आहोत आणि हे यहुदी रोमन आहेत आणि येशू ख्रिस्ताला आम्हाला मानायला सांगतात, आम्ही कसे मानणार, आम्ही तर रोमन आहोत. त्या बाईच्या नवऱ्याच्या मोठ्या भडकावल्यामुळे ते अधिकारी लोकांनी त्या पौलावर आणि शिलावर हात टाकला आणि पौल आणि शिलाला बंदिवान केलं. त्यांच्या शरीरावर चाबूक मारला, दांडी मारले, शड्या मारल्या आणि त्यांना जेलमध्ये टाकलं. कोणाला? पौल आणि शिलाला. कशामुळे? बायकोची दुष्टता तर गेली, आता माझा पगार मिळणार नाही मला. बाई तर दुष्ट सैतानाच्या हातातून निघाले येशूच्या नावाने. त्या बाईचं उलट चांगलं झालं. त्या बाईचा भूताचा आत्मा होता ना, तो उलट निघून गेला. त्या बाईचा नंतर कधीतरी नाश होणार होता, तो नाश थांबवला पौलाने येशूच्या नावाने. पण तिच्या नवऱ्याला वाईट वाटलं की आता माझा पगार, माझी किंमत, माझे पैसे मला मिळणार नाही.
कारण त्या बाईमुळे त्याचं घर चालत होतं. हालेलुया, हालेलुया. असतात ना आपल्या गावपाड्यामध्ये असे करणारे, समजतं कधी कधी त्यांच्या पण ते अशा करण्यावर त्यांचे घर चालतं. आणि जर कोणी एखाद्या बाईने घेतलं असेल तर बाई पण असे करते आणि त्याच्यावर चालतं. त्याच प्रकारे ती बाई होती, पण सत्य पाहला तर तिच्या जो आत्मा होता तो देवाचा नव्हता, शैतानाचा होता. आणि त्या शैतानी आत्म्याला जेव्हा पौलाने ओळखलं तेव्हा तो तिच्यातून बाहेर काढला. ती बाई बरी झाली, शैतानाच्या हातातून निघाली. पण नवऱ्याला राग आला. नवऱ्याने पौल आणि शिलाला जेलमध्ये टाकवलं. आणि जेव्हा जेलमध्ये नेलं तेव्हा पौल आणि शिलाला बंदी करून साखळदंड्या बांधून आतल्या खोलीमध्ये अंधारामध्ये नेऊन टाकलं. आणि त्यांचे पाय कोड्यात अडकवले, हात साखळदंड्याने बांधले. पौलाच्या आणि शिलाच्या बरोबर त्या बंदी खाण्यामध्ये भरपूर लोक होते आणि त्यांना पण बंदी केलं होतं. हालेलुया, 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 हालेलुया. आणि जसं पौल आणि शिला बंदीवानात टाकले, जेलमध्ये टाकले, त्यावेळेस त्या अंमलदाराने अधिकाऱ्याने सांगितलं, हे लोकांनो, यांच्याकडे नजर ठेवण्याकरिता तुम्ही जेलर लोकांना ठेवा, शिपायांना ठेवा. बायबलच्या भाषेत त्यांना सांगितलं नायकांना ठेवा. समजतं, नायक यानी की जेलर. आणि साध्या भाषेत सांगितलं तर हवालदार. हवालदारांना ठेवा आणि यांच्यावर पहारा करा. रात्रभर यांच्याकडे लक्ष ठेवा, नाहीतर कदाचित पळून जातील. जशी रात्र झाली तसा पौल आणि शिला जेलमध्ये होते. रात्र झाल्यावर मध्यरात्रीमध्ये पौल आणि शिलाने गाणे गायला सुरुवात केलं. देवाची स्तुती करायला सुरुवात केली. गाणे गाऊन देवाची महिमा करायला सुरुवात केली. आणि मध्यरात्री देवाची स्तुती होत असताना आकाश उघडणारे देवाचं सामर्थ्य त्या जेलवर उतरलं, त्या पोलीस स्टेशनवर उतरलं. आणि देवाच्या सामर्थ्याने त्या जेलचे सर्व पाये ढळमळले आणि खिडक्या एकाएक देवाच्या सामर्थ्याने तुटल्या आणि खाली पडल्या. दरवाजे तुटून खाली पडले आणि पाय चिरले. आणि पौल आणि शिलाच्या हाती साखळदंड्या होत्या. त्या साखळदंड्यावर पण प्रभूचं सामर्थ्य उतरलं आणि साखळदंड्याचे तुकडे तुकडे होऊन जेलच्या बाहेर आले. साखळदंड्याचे तुकडे तुकडे होऊन जेलच्या बाहेर आले. सगळा भूकंपाने तो जेल धडधडला गेला. त्या जेलमध्ये अशी परिस्थिती आली की या जेलमध्ये कोणीच कधीपासून नसेल. जेल वर पासून खालपर्यंत चिरले गेले. जेवढे पहार ठेवले होते ना सगळ्यांचे, ते धडाधड तुटले. आणि बायबल काय म्हणतं, एवढंच नाही की पौलाच्या आणि शिलाच्या हाताच्या साखळदंड्या तुटून बाहेर आल्या. जेवढे लोक बंदिवान केलेले होते तेवढ्यांच्या हातातल्या साखळदंड्यावर सामर्थ्य उतरलं आणि साखळदंड्याचे बंद धडाधड देवाच्या सामर्थ्याने तुटले आणि बाहेर आले. इथेच पडले नाही, जेलच्या दरवाजाचे बाहेर आले. आणि जेलच्या बाहेर येऊन ते तुटके पडले मोठ्या साखळदंड्याचे. अशा वेळेस जो जेलर त्या ठिकाणी ठेवला होता, जो नायक ठेवला होता, जो हवालदार पहार करण्यासाठी ठेवला होता, तो हवालदार जेलची अवस्था पाहून घाबरला. आणि साखळदंड्याचे तुकडे जेलच्या बाहेर आले होते ते सर्व पाहून घाबरला. अरे, साखळदंड्याच पडलेला आहे, तर माणसं कुठे इथं थांबले असतील, पडले असतील. आणि तो घाबरला. एवढ्यातच अधिकारी लोक येण्या अगोदरच मी नेलो तर बरं आहे, नाहीतर मला हाल हाल करून हे मारतो. हालेलुया, हालेलुया. तो जेलर म्हणाला, आताच मेलं तर बरं आहे. त्याला पण मुलं बाळ होती, त्याची पण बायको होती, पण लोकांच्या भीतीमुळे तो मरण्याचा विचार करून त्याच्या कमरेला जी तरवार होती ती त्याने उपसली
बाहेर काढली आणि स्वतःचा अपाय करण्याकरिता पोटात भरणार होता. अशा वेळेस पौल आणि शिला मोठ्याने आवाज देऊन म्हणाले, ए नायका, थांब, मरू नकोस, स्वतःचा अपाय करू नकोस. तुला वाटलं की या जेलची अशी अवस्था झाली तर आम्ही सगळे पळून गेलोय? नाही, आम्ही निबिड अंधार कालोखामध्ये आपण बसलेला आहोत आणि आम्ही देवाची स्तुती करत आहोत. नको मरू, नको स्वतःचा अपाय करू. तुला पण मला आहे, तुला पण मुलं आहे, तुला पण घर आहे, नको मरू, थांब. अशा वेळेस त्या नायकाने तलवार खाली टाकली आणि त्याच्याकडे जो दिवा होता दरवाजा समोर, तो दिवा त्याने असा ओनवला आणि दिवा ओनवल्यावर त्याचा प्रकाश जेलच्या अंधारामध्ये पडला. तेव्हा हा व्यक्ती जेलमध्ये शिरला आणि पौल आणि शिलापाशी आला आणि पौलाच्या पाया पडून म्हणाला, काठत म्हणाला, महाराज, माझं व माझ्या घराण्याचं तारण व्हावं तर मी काय केलं पाहिजे? तेव्हा पौल मोठ्याने म्हणाला, तुझं व तुझ्या घराण्याचे जीवन बदललं पाहिजे, तुझं आणि तुझ्या घराचं तारण व्हायला पाहिजे, तुझं वाईट जीवन आहे ते तुझ्यातून निघून गेलं पाहिजे. तर प्रभू येशूवर विश्वास कर, म्हणजे प्रभू येशू तुझं तारण करेल. आणि त्या माणसाने पौल आणि शिलाला त्या बंदीखान्यातून बाहेर काढलं आणि आपल्या घरात नेलं आणि आपल्या घरात नेऊन पौल आणि शिलाच्या जखमा द्राक्ष रसाने पुसल्या, पाण्याने पुसल्या आणि मलमपट्टी त्यांच्यावर बांधली. आणि त्याच रात्री तो जेलर पौल आणि शिलाला म्हणाला, मी विश्वास करतो येशू प्रभूवर, माझ्यासाठी काय उत्तम गोष्ट होईल. तेव्हा पौल आणि शिलाच्या हातून त्यांचा बाप्तिस्मा झाला आणि पौल आणि शिलाच्या द्वारे त्या जेलरचा बाप्तिस्मा उद्धाराचा, तारणाचा झाला आणि त्याचं घर पण बदललं आणि ते सत्याच्या मार्गात, येशूच्या मार्गात त्या दिवसापासून चालू लागले. हालेलुया, हालेलुया. या वचनामध्ये सर्वात मोठी गोष्ट आणि मोठा विषय तारणाविषयी आहे. कारण देवाची सुवार्ता सत्य पाहिलं तर पौल आणि शिला ही सुवार्ता तारणाची घेऊन निघाले होते. आणि या पृथ्वीवर एकाच्या द्वारे फक्त तारण आहे, म्हणून बायबल म्हणतं तारण फक्त एकाद्वारे आहे आणि ते तारण आहे फक्त नासोरी येशू ख्रिस्ताच्या द्वारे. आणि तारणाचा मार्ग घेऊन पौल आणि शिला निघाले होते. त्यांनी पहिलं तारण तोरामध्ये केलं, तोरा नगरामध्ये केलं. समजतं? हालेलुया, हालेलुया. दुसरं तारण नियापोलिस मध्ये, हालेलुया, हालेलुया, असोरी समताकी मध्ये केले. आणि तिसरं तारण नियापोलिस मध्ये, चौथं तारण लोकांचं फिल्पेग्रास मध्ये आणि पाचवं तारण त्यांनी मासेदोनियाच्या नगरातल्या लोकांचं केलं. आणि लोक त्या ठिकाणी अतिशय वाईट जीवन जगणारे होते. कोणी खून करणारा होता, कोणी बलात्कार करणारा होता, कोणी व्यभिचार करणारा होता, कोणी गुंडा होता. अशा लोकांपर्यंत पौल आणि शिलाने देवाचं नाव गाजवलं आणि येशूच्या नावावर ज्याने विश्वास केला त्यांचा उद्धार आणि तारण झाला आणि ते नवीन जीवन जगू लागले. हालेलुया, हालेलुया. आणि त्याची बातमी शिला म्हणतोय की ती बाई तरुण आमच्या मागे आली. ती फार तरुण होती पण तिच्यामध्ये भूताचा आत्मा कार्य करत होता. पण पौलाने जेव्हा तिच्याकडे पाहिलं तेव्हा त्या बाईमध्ये पौलाला शिद्ध दुष्ट आत्मा दिसला, शिद्ध भूताचा आत्मा दिसला. आणि पौल ओरडला आणि म्हणाला, नाशोनी येशूच्या नावात या बाईतून निघ. कारण या बाईच्या द्वारे भरपूर लोकांचं नुकसान झालेलं होतं. भरपूर लोक देवाला मानण्यापेक्षा त्या बाईला मानत होते. भरपूर नुकसान केलं होतं या बाईने, भरपूर लोकांना पापात पाडून टाकलं होतं.
या बाईच्या सांगण्यावर किती लोक तरी वाईटात गेले होते, पण पौलाने पहिलं कार्य त्या बाईमध्ये केलं आणि भूताचा आत्मा बाहेर काढला आणि त्यानंतर मासेदोनियामध्ये येशूचे जिवंत नाव वाचवलं. हालेलुया, हालेलुया.